आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नाना पाटेकर यांच्यावर आरोप आहे की यांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे। नाना, मी तुमचा एक इंटरव्ह्यू पाहिला, त्यात तुम्ही म्हटलात की 13 वर्षाचे असताना जेव्हा मुंबईमध्ये शाळेत गेला तेव्हा तुम्हाला मनामध्ये अशी हीन भावना, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाटलं की तुमच्यासोबत कोणी बोलेल की नाही बोलणार। 59 मधली गोष्ट आहे ही। मी जेव्हा इथे आलो 6-7वी इयत्तेसाठी, माझी मावशी आहे जी शिक्षिका होती, तर सुधारण्यासाठी माझ्या आईने गावाहून मावशीकडे पाठवलं। तर पुढच्या वर्षी मावशीने तिची मुलं बिघडू नयेत म्हणून मला परत पाठवलं। पण असं होतं की मी इंग्रजी बोलू शकत नव्हतो, पण आजही इंग्रजीमध्ये मी योग्य प्रकारे नाही बोलू शकत, कारण तशी कधी वेळच नाही आली। जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेलो तर तिथे तर भाषेचा काही प्रश्नच येत नाही, ब्रश आणि पेपर आहे, पेंट आहे। आणि नेहमी वाटायचं की या चेहऱ्याने सगळे इतके माझे बाकीचे भाऊ आहेत ते दिसायला अगदी चांगले आहेत आणि माझा हा असा चेहरा होता। तर मला नेहमी वाटायचं की माझे आई-वडील त्यांच्यावर जास्त प्रेम करतात, माझ्यावर कमी करतात। तर एकदा मी नाटकामध्ये काम केलं गावामध्ये जेव्हा होतो, तर ते नाटक पाहण्यासाठी वडील मुंबईहून गावी आले होते। तर मी म्हटलं की हा खूप चांगला मार्ग आहे वडिलांचा लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी। तसं तर मी थिएटर सुरू केलं, पण नेहमी मी स्वतःला खूप लहान आणि कमी समजत होतो, कारण मला वाटायचं की मी माझ्यात काहीतरी कमी आहे। आणि मग थिएटर नंतर मी यांच्यापेक्षा वेगळा, ते तिथे बसलेत आणि मी इथे आहे, तर ही माझी जहागिरी असायची। मला बघायला आलेत, तर मी खूप खुश व्हायचो। तर हळू तो कॉम्प्लेक्स निघून गेला आणि मग तो विश्वास स्वतःमध्ये आला आणि थोडा माज जो दिसतो। वयाच्या 13व्या वर्षी तुम्हाला सिनेमांचे पोस्टर पेंट करावे पेंट लागायचे। करायचो, कारण जो बिझनेस होता माझ्या वडिलांचा तो बंद पडला आणि मग वयाच्या 13व्या वर्षी मी नोकरी करायला लागलो। सिनेमांचे पोस्टर्स 8 किलोमीटर चालत जायचं, 8 किलोमीटर परत यायचं, दिवसाचे 16 किलोमीटर, ₹35 महिना आणि एका वेळेचं जेवण। पण मला वाटतं त्या दिवसांनी जे शिकवलं ते मी कुठेच कधी शिकलो नाही। त्या वेळेने जे शिकवलं, कुठे मिळेल शिकायला? कोणती पाठशाळा शिकवेल असं? जर तुम्हाला माहित होतं की असा चेहरा आहे, तर सिनेमांमध्ये कसे आलात, ते पण हिरो बनण्यासाठी? मी थिएटर करत होतो, स्मिता पाटीलमुळे मी सिनेमांमध्ये आलो। तिने जबरदस्ती मला, "नाना तू सिनेमामध्ये ये." मी म्हटलं, "नाही, आय एम हॅपी विथ थिएटर." पण सिनेमांमध्ये हिरोची इमेज असते सलमान खान, ऋतिक रोशन, बॉडीवाले, हंक, हट्टे-कट्टे, ज्यांचा चेहरा वगैरे चांगला आहे। तुम्ही जसे दिसत आहात, ते राहील 1 मिनिट किंवा 2 मिनिट। 2 मिनिटांनंतर तुम्ही काय करता? माझा प्रश्न असा आहे, जेव्हा आपण पात्र साकारत असतो तेव्हा ते जगावं पण लागतं। तर मग गमन पासून ते 26-11 पर्यंत तुमच्यात काय काय बदल झाले? जे कॅरेक्टर्स तुम्ही केले आहेत, त्यात ते पात्र निभवता तुमच्यात काय बदल झाले? नाही, एक तर आधी समाजात जे घडत आहे त्यामुळे माझ्यात जे बदल होतात, त्या कारणामुळे मी त्या प्रकारचे पात्र साकारण्याचा विचार करतो। कारण माझ्यात जे बदल होतात, माझ्या विचारात जे बदल होतात, त्यांचं कारण असतं सकाळचं वर्तमानपत्र। वर्तमानपत्रात जे वाचतो त्यामुळे जी घुसमट होते, सफोकेशन होतं, राग येत असतो, ते सगळं आहे। तर यामुळे मी म्हणतो की माझ्याजवळ माध्यम आहे, ज्याच्या मार्फत मी हे सगळं करतो। पण एखादं पात्र साकारताना माझ्यात कोणताही बदल, परिंदाचं करताना माझ्यामध्ये कोणताही बदल झाला होता का? तर तो नाही झाला। पण मला त्रास नक्कीच झाला। क्रांतीवीर करत असताना मला त्रास झाला। क्रांतीवीर 93 मधले जे कम्युनल राईट्स होते, त्यावर आधारित होती। तर त्या काळातून जात असताना खूप त्रास होतो, तो तर होणार आहे। पण त्यामधून माझ्यात काय बदल झाले, तर माझ्यात काही नाही झाले बदल। पण तो त्रास विचारांमध्ये खूप काही बदल घडवून आणतो। जेव्हा हे घडत असतं, तेव्हा आणि ती परिणिती असते सिनेमा बनवण्यामध्ये। 26-11 ही परिणिती आहे। क्रांतीवीर ही परिणिती आहे। हे खरं आहे की कित्येक वेळा तुम्ही दुसऱ्यांनी लिहिलेले डायलॉग बाजूला ठेवून देता, स्वतःचे डायलॉग बोलायला लागतात, जसा तो मच्छर आणि हिजडेवाला डायलॉग। साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता।
क्या करे साला, एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है। सुबह घर से निकलो, भीड़ का हिस्सा बनो, शाम को घर जाओ, दारू पियो, बच्चे पैदा करो, सुबह तलक फिर एक बार मर जाओ, क्योंकि अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है। क्या करे साला, एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है। अनफॉर्च्युनेटली ज्या आधीच्या 2 लाईन्स आहेत ज्या लोकांनी लक्षात ठेवल्या, पण त्याच्या पुढच्या ज्या ओळी होत्या त्या खूप चांगल्या लिहिल्या आहेत. समीरने लिहिली होती, खूप चांगली लिहिली होती. ज्यामध्ये म्हटलं होतं की आत्मा और इंसान मर चुका है. अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है. क्या करे साला, एक मच्छर आदमी. खूप सुंदर लिहिलंय.